लाव, ताकद लाव, ढकला ढकला जोरात. असं हां, ढकल बी तू, ढकला. अरे वा, माझ्या दादूने पडला. खेळू आपण इथे, यांसोबत खेळते. हां मी, हो खेळू ना आपण. दादू इकडे बघ बरं बेटू, किती वाजले बेटू? दुपारचे 3 वाजले, तरी पण अयांशला झोप नाही येत आहे. म्हणून अयांशसोबत आम्ही वर खेळायला आलो, हो की नाही? तर ते नाही खेळायचं आहे ना, हा तुझ्यासाठी बॉल आणला आहे ना, बॉल खेळायचा ना, हे देऊन दे, हे मम्माच्या कामाची वस्तू आहे, हो की नाही? आज हनुमानजी कोण बनला होता? हो तू बनला होता की नाही? ओ बे, कसं दादू किक मार बरं पायाने, कसं किक मारते? हां मार. अरे बापले, अच्छा किक मारून देते. आणखी मार बेटू. इकडे 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 आण ना, इकडे आण ना. हां दादू, मी तुला काहीतरी विचारते. ते प्रदीपजी मिश्रा कसे गाणे म्हणते बेटू? असं भजन म्हणते, एकदा म्हणून दाखव भजन. हां असं भजन हळू. हाय हॅलो नमस्कार, मनीषा गुरवे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि मस्त छान अशी दुपार झालेली आहे आणि मी हा ब्लॉग दुपारी शूट करत आहे, कारण की माझ्या अयांश बाळा आता मला काही झोपू देत नाही आहे म्हणून. आणि तो खूप लोडबोड करत आहे, त्याचा तुम्हाला आवाज ये ना दादू. कोणाला पण वॉकल घ्यायची असेल तर ही मिमी ब्रँडची सायकल आहे. आणि तुम्ही गेस करू शकतात का ही कितीची सायकल असेल? माझ्याची वॉकल फक्त जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आम्हाला चालायला काय सायकल असं वगैरे आम्हाला काहीच नाही मिळालेलं होतं. आणि आता पहा फक्त किती, फक्त 7-8 महिन्याचं होतं तेव्हा त्याच्यासाठी 3,500ची सायकल आहे ही. आणि वापरलं किती, फक्त 2 ते 3 महिने फक्त चालायला म्हणजे शिकला आहे तिथे. आता तू कुठे चढतो तिथे? हे इथे तुम्हाला दिसते काय माहीत नाही, इथे खाली थांब बेटा, मांडी कर बरं. इथे बघा मिमी लिहिलेलं आहे, मिमी ब्रँडची सायकल आहे ही. 3,500ची सायकल आहे. पहिल्यांदा दुसरी सायकल घेऊन आणलेली होती, ते तेवढी त्यांना म्हणजे क्वालिटी चांगली नव्हती. ही इतकी छान आहे की याला लहान मोठं पण आपल्याला करता येते. या सायकलला इथून इकडे खाली अशी बटन दिलेली आहे. तू कशाला चढतो? आता म्हणजे आत्ता पडला असता ना गदू, मी करते. दोन्ही सायकल इथे झुंझुने पण दिलेले आहे, बघू शकता. पडशे काढा. आणि इथे म्युझिकचा सिस्टम पण दिलेला आहे. आता याचे सेल गेल्यामुळे तो बंद झालेला आहे. आणि सीट वगैरे पण खूप छान आहे हिची. इथे पण बघा, इथे मिमी लिहिलेलं आहे. ही सीट अशी फोमवाली आहे, बसलं तरी गळणार नाही अशी. हो ना दादू? दादूची सायकल आहे ना छान छान, तू चालून दाखवते काही मी तुला ये धावत जाते, ये चालत बघा. आला अजून एकदा. हा ये आणखी ये. जेव्हा छोटा होता अयांश तेव्हा आम्ही त्याला घेऊन त्याच्याने फिरायला पण जात होतो मस्त. बघा आता व्हिडिओमध्ये दिसलं तर मस्त एक आठवण म्हणजे अशी ताजी झाली आहे अयांशची. सायकल बघून त्याच्या लहानपणीची खूप आठवण आलेली होती. तर बघा इथे आम्ही दोघे खूप मस्ती केलेलो होतो. बाळाला पण आईने टाइम दिलं पाहिजे कधीतरी. मस्त छान असे बॉल खेळणार आहोत, हो की नाही दादू? बॉल खेळू ना. इकडे थांब, तुला पप्पा रागवतात, थांब. अयांशला मी आता मस्त काढून देते याच्यावरून, वॉकलमधून. ये माझी रागवला. अयांशसोबत मी खूप दिवसानंतर तशी खेळली. आता आज झोपला नव्हता की नाही म्हणून टाईम मिळाला आणि माझे कामं पण आज खूप लवकर झालेले होते. तर बाळासोबत खेळलं तर किती छान होते, मन पण खूप छान प्रसन्न होत होता. आणि आपल्या बाळाला तर टाईम दिलेच पाहिजे, आपण किती पण बिझी असलो तरी, कारण की हे क्षण वापस कधीच येणार नाही आहेत. आता अयांश माझा 1.5 वर्षाचा आहे. पाहता पाहता खूप मोठा झाला. छोटासा होता जेव्हा त्याला हॉस्पिटलमधून आम्ही आणलो होतो तेव्हा बघा आता चालायला तुरू रागायला पण लागलेला आहे. म्हणून वेळ निघून जाते, तर तुम्ही काळजी घ्या.
आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला होम टूर करवलं होतं. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की माझं घरचं वरचं हॉल किती छान आहे बांधलेला म्हणून. तर आता नवीन सबस्क्रायबर झाले आहेत त्यांच्यासाठी अजून एकदा मी टूर करवून देणार आहे. बघा, फुटबॉल खेळले हे ते त्याच्यानेच दम आलेला आहे. काय झालं? कुठे जायचं आहे अंशला? कुठे बेटू? कुठेतरी घेऊन चाललं माझं बाळ मला. मी उलटी चालू का दादा? हां, कुठे? असं इकडे बॉल आला आहे की नाही म्हणून तुम्हाला आणत आहे. बघा फ्रेंड्स, इथून मी आता आली की नाही, थांबा मी तुम्हाला दाखवते. इथून एंट्री करायची आहे. इथून एंट्री केल्यावर हा आमचा छोटावाला हॉल, वरचावालं इकडे आमचा बेडरूम आहे आणि हावाला मोठावाला हॉल आहे जो आमच्या मागे दिसत आहे. बघा आयश खेळत आहे इथे, मी तुम्हाला दाखवते. बघा, ही त्या मोठ्या हॉलची एंट्री इथून. हो ना दादू, सगळे पसारा करून ठेवला आहे. टेडी इकडे एक छोटासा असा बेड लावून ठेवलेला आहे. इथे वर्कआउट वगैरे करतात माझे नवरोबा. अयांश, पप्पा वगैरे व्यायाम कुठे करतात बेटा? व्यायाम कुठे करतात सांग? तिकडे. ओ बघा, माझ्या आयशला माहिती आहे. बघा किती मोठा हॉल आहे, इतकं मोठं. इथे आम्ही असं सोफा ठेवला होता आहे, जो जुनावाला आमचा सोफा आहे तो ठेवून दिला आहे. आणि हा काचेचा टेबल पण जुनावालाच आहे. खिडक्या बघा किती आहेत, 1 2. आणि हा इकडे एक मोठा दरवाजासारखा ठेवलेला आहे 3. आणि वर बघू शकता फॅन किती सारे आहे आमच्या हॉलमध्ये. पडशील बेटा, इकडे आहे. 1 2 3 4 खूप मोठा आहे. आणि तिथून पायऱ्या आहे आणि इथून संडास बाथरूम आहे. मस्त वॉशरूम दिलेला आहे. कुठे मस्त मस्ती करत आहे अयांश. काय बघतो? काय दिसत आहे? चिवताई दिसली तुला अयांश? कुठे आहे चिवताई? उशो तिकडे. इथून बघा, इथून आमचं गार्डन दिसतो मस्त छान. खाली गट्टू वगैरे लावलेले आहेत. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. नक्की लाईक करा, कारण की लाईक आणि सबस्क्राईब करायला तर पैसे लागत नाही. हो ना दादू? कुठे गेला रे माझा यशू? हो, नुसता मस्ती करते. थोड्या वेळच अयांश माझ्याशी खेळला पण खूप थकवा आलं. तुला पकडायचं आहे, अयांशला पकडायचं आहे मोबाईल. हो ना, तू व्लॉग करणार, थोडासा मोठा होऊन जा मग करशील ना दादू. आता आपल्याला मस्तीच करायची आहे, आता व्लॉग नाही करू आपण. हो बापरे, रागाला. हां अयश, तुला रागाल्यावर तू कसा पडतो बेटू? पडून दाखव. अरे बापा बघा असं पडतो. अशी बापरे, असं डोकं आपटून देतो. बघा एवढं छोटूसं आहे पण राग खूपच. हां कसं डोकं आपटते. अरे बापरे. हां असं हां झालं. बघितलं सर्वांनी. अयश, तुला मम्मानी सॉरी म्हणायला शिकवलं ना? कसं म्हणायचं? सॉरी. अरे वा, बघा अयांश खूप हुशार आहे बरं. बापरे, मला मारतो. बघ मग मी रागवते बरं तुला. अरे बापरे, अयांशच मला रागवत आहे. बघा कसं बघत आहे. तर तिथं नाही तू, बापरे तिथे लागते. सॉरी बाबा, अयांशला कोणी त्रास नाही द्यायचं, जसं करते तसं करू द्यायचं. हो ना अयांशला? हो माहिती आहे, तू तिथं पाडलं म्हणून. दादू इकडे बरं. दादू, ते डॉगी कसं करते बेटू? बापरे, असं करते. आणि माऊ कशी करते? माऊ अशी करते. अरे वा, मोठा शाणू आहे माझं दादू. हो तिकडे भू करत आहे, बाहेर भू करत आहेत की नाही डॉगी वगैरे, म्हणून दादू सांगत आहे. हो की नाही दादू? आणि दादू एकदा सांग ना, प्रदीपजी मिश्रा कसे भजन म्हणते? 8 वाजतापासून ते 4:30 वाजता की 5 वाजतापर्यंत प्रदीपजी मिश्राचे ते शिवपुराण येते. ते आई बाबा पाहत राहतात. तर अयांश जागा असलं तर अयांशही त्यांच्यासोबत पाहतो. तर म्हणून तो शिकलेला आहे की प्रदीपजी मिश्रा कसे भजन म्हणतात. हो असे भजन म्हणतात म्हणून त्याला माहिती आहे, म्हणून तो म्हणायला लागतो. बघा आता तो त्याला टेबल आणायचा आहे. आपले लहान बाळ असले की बिलकुल शांत नाही. बघा आज माझी झोप झालेली नाही. 3 वाजले तरी अयांशला काही झोपायचं नाही आहे. नाहीतर मस्त आंघोळ वगैरे झाली की छान तो मस्त झोपून जातो. पण आज मला काही झोप येत नाही आहे. बघा काय करतो. असं असतं यांचं खेळणं. हो ना दादू? ते केस वगैरे करत होती ती, तू कंगडी घेऊन आलेला आहे. आता बघा टेबलची काय करते? घसरपट्टी करून राहिला. घसरते टेबलवर. घसरा असं.
मी त्या दिवशी फिरायला गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे. ताई आमचे जावाई वगैरे आले होते. त्या दिवशी मस्त कुळव्याचे फुलं आणि अरथरीची भाजी घेऊन आलेली होती. हे तुम्हाला माहीतच असेल. सॉरी, घेऊन आलेली म्हणतात, रस्त्याने जाताना आम्ही तोडलेली होती. काही गडबडीत काही पण निघून जाते बघा. तर आणलेली होती तोडून वगैरे, हे तुम्हाला माहीतच असेल. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवायलाच विसरली. शूट तर करून ठेवला, पण घाई गडबडीमध्ये आता अपलोड करायला विसरली. तर आजच्या व्लॉगमध्ये आता तुम्हाला समोर बघायलाच मिळेल की भाजी मी कशी केली. खूप छान, खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा बघाच नक्की आणि घरी नक्की ट्राय करा. बघा फ्रेंड्स, हे अरथरीचे झाड आहे. व्हायचे मस्त आपण बारीक बारीक पानं तोडून घेतलेले आहे आणि मस्त आम्ही घरी घेऊन आलो. या भाजीसाठी 2 मोठे चिरलेले कांदे लागणार आहे आणि वाढल्या मिरच्या लालवाल्या, आणि भाजीला मस्त धुवून घ्या आणि तिला पण बारीक कापून घ्या आणि मस्त तेल गरम करून घ्या कढईमध्ये. आणि कांदे लाल झाले की त्याच्यामध्ये मिरच्या पण घालून घ्या आणि त्या मिरच्या झाल्याच्या नंतर तिखट मीठ घालून घ्या, मस्त मसाले आणि मीठ, आणि मग त्याच्यानंतर भाजी टाकून घ्या, जशी आपण मोकळी भाजी करतो की नाही तशीच. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यासोबत कुळव्याचे फुलं पण घेऊन आलेलो होतो. तर त्याला पण मस्त धुतलं आणि मस्त उकडून घेतलं आणि 2 ते 3 पाण्याने असं आणखी उकळल्याच्यानंतर धुवून घ्या. आणि याला पण कांदे मिरच्या लागणार आहेत. मस्त कांदे पण टाकून घ्या याच्यामध्ये, गंजामध्ये तेल तापल्याच्यानंतर, आणि कांदे घाल्याच्यानंतर टाकून घ्या मिरच्या आणि त्याच्यानंतर तिथे टाकून घ्या मस्त सुखे मसाले, हळद मीठ तिखट वगैरे मस्त छान. आणि ते पण झाल्याच्यानंतर तिथे टाकून घ्या कुळव्याचे फुलं, आणि कुळव्याच्या फुलांमध्ये थोडीशी किंचित साखर टाकायची, कारण ते थोडेसे कडवट असतात म्हणून. बघा, बघता बघता छान मस्त इथे भाजी पण आमच्या दोन्ही रेडी झालेल्या होत्या आणि 9:30 ते 10 वाजलेले होते जेवायला. तर आम्ही आता जेवण करायला घेणार होतो मस्त. आणि किती छान भाजी झाल्या होत्या, खूप छान. आमच्या जावयांना वगैरे खूप आवडलेले होते. दोन्ही भाज्या खूप दिवसांनी खाल्लेलं होतं, तर खूप छान वाटलेलं होतं. बघा, इथे ताट पण सजून झालेलं आहे. या तुम्ही पण जेवण करायला मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा.